एकीकडे बंगालमध्ये इलेक्शन्सचं वातावरण तापलंय, तर दुसरीकडे बंगालमध्ये हीट आणि त्याचबरोबर पाऊस असे दोनही गोष्टी आपल्याला सायमल्टेनियसली बघायला मिळत आहेत. म्हणजे बंगालचं वातावरण सध्या निवडणुकांमुळेही तापलेलं आहे आणि वातावरणामुळे सुद्धा तापलेलं आहे. सो यावेळेला अंदाज काय सांगतोय, फक्त बंगालच नाही तर एकूण भारतावरतीच पुढच्या अख्ख्या आठवड्यामध्ये कसा परिणाम होणार आहे, वेस्टर्न डिस्टर्बन्सेस जे आहेत त्याच्यामुळे सुद्धा तापमानातला जो बदल आहे तो आपल्याला जाणवणार आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी पाऊस सुद्धा पडणार आहे. त्यामुळे नक्की काय अपडेट्स आहेत ते घेऊन आम्ही आज तुमच्यासाठी आलेलो आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. तर सर्वात पहिले आपण हे समजून घेऊयात की ज्या बंगालमध्ये आपण म्हणतोय की निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे, तिथे सध्या काय परिस्थिती आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला काय प्रकारचं वातावरण हे येणाऱ्या आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे आणि एस्पेशली वीकेंडला कशा पद्धतीचं वातावरण असणार आहे ते आपण समजून घेणार आहोत. त्याच्यासाठी आधी तुम्ही हा जर मॅप बघितला तर तुमच्या लक्षात येईल की इथे काही प्रमाणामध्ये तुम्हाला ढग जे आहेत ते दाटून आल्याचं आपल्याला दिसतंय. म्हणजे काय तर मॉइश्चर इन्कर्जन जे आहे ते काही प्रमाणात सुरू झालेलं आहे आणि ते सुरू झाल्यामुळेच बंगालचा जो भाग आहे तिथे काही भागांमध्ये प्रचंड वारं, त्याचबरोबर लाइटनिंग आणि पाऊस असं सगळं होण्याची शक्यता आहे पुढच्या 2 दिवसांमध्ये. आणि त्याचबरोबर जे वेस्टर्न डिस्टर्बन्सेस आहेत, म्हणजेच काय तर मेडिटेरियन सी मधनं जे वारे वाहत आहेत त्या वाऱ्यांमुळे सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा बदल जो आहे तो घडलेला आहे आणि त्यामुळेच बंगाल आणि हा पूर्ण भाग जो आहे इथे पाऊस पडण्याची शक्यता आहे. बरं, आता वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमुळे आणखीन काय होणार आहे तर जम्मू काश्मीर आणि वरचा जो भाग आहे या भागामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता तयार झालेली आहे आणि त्याच्यामुळेच दिल्लीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर खूप व्हिडिओज व्हायरल होत आहेत की दिल्लीमध्ये गारा पडलेल्या आहेत आणि दिल्लीमध्ये सुद्धा काही भागांमध्ये स्पेसिफिक काही भागांमध्ये पाऊस झालेला आहे. आता वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमुळे मेनली काय होतं तर हे वारं जे असतं ते वेस्टर्ली विंड्स ज्याला म्हणतात त्या येत असतात आणि त्या वाऱ्यामुळे एक वातावरण जे आहे ते थंड, ती वारे जे आहेत त्यांना हिमाचल आणि हा वरचा जो सगळा भाग आहे इथे बर्फाच्या रूपात त्याचं रूपांतर होतं आणि खालच्या भागामध्ये पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो. पण अर्थातच हे एक अवकाळी संकट आहे असं म्हणू शकतो आणि त्याच्यामुळेच शेतकऱ्यांचं किंवा त्या राज्यामध्ये अनेक नुकसान जे आहे ते सुद्धा आपल्याला झाल्याचं बघायला मिळत असतं. सो आत्ताच्या घडीला ही एक बेसिक परिस्थिती आहे आणि याच्यानंतर जर बघायचं झालं तर एक पुन्हा एकदा ड्राय पॅच किंवा पुन्हा एकदा एक हीट वेव्ह जी आहे ती बघायला मिळू शकते असा बेसिक अंदाज जो आहे तो सध्या तरी वर्तवला जातोय. हवामान खात्याने ही जी अपडेट आहे ती दिलेली आहे. पण या घडीला आपण जर बघितलं तर नॉर्थ आणि बंगाल आणि आसाम या भागामध्ये आपल्याला काही प्रमाणात पाऊस पडू शकतो. जोरदार पाऊस जो आहे तो सुद्धा पडू शकतो असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे. आता महाराष्ट्राकडे जर यायचं झालं तर जसं मी तुम्हाला सांगत होते की मेनली महाराष्ट्रात कुठलाही अलर्ट जो आहे तो सध्याच्या घडीला देण्यात आलेला नाहीये. त्याचबरोबर फक्त विदर्भातलं तापमान जे आहे ते काही प्रमाणात वाढेल असं म्हणण्यात आलेलं आहे. वाढेल म्हणजे 40-42 डिग्री सेल्सिअस हे तापमान विदर्भात आपल्याला बघायला मिळेल असा अंदाज जो आहे तो सध्या वर्तवला जातोय. पण इतर कुठल्याही भागामध्ये याचं जे अलर्ट जो आहे तो कुठलाही देण्यात आलेला नाहीये हीट वेव्ह साठीचा. पण बंगालमध्ये आपण जर बघितलं किंवा आपण जर साऊथमध्ये जाऊन बघितलं तर साऊथमध्ये काही ठिकाणी त्यांनी थंडरस्टॉर्मची साईन सुद्धा दिलेली आहे. काही ठिकाणी पाऊस पडेल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे साऊथमध्ये. तर काही ठिकाणी हीट वेव्हची चिन्ह सुद्धा देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे साऊथमध्ये एक मिक्स्ड वातावरण जे आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर इथेच जसं मी म्हटलं की वेस्टर्न डिस्टर्बन्सेस जे आहेत त्याच्यामुळे या भागामध्ये आपल्याला पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं सुद्धा हवामान खात्याकडनं अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आलेला आहे. तर महाराष्ट्र स्पेसिफिक अंदाज जर बघायचा झाला तर जसं मी सुरुवातीला म्हणले की महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे आणि त्याचं कारण असं आहे की कुठेही वॉर्निंग साईन जी आहे ती देण्यात आलेली नाहीये. म्हणजे ऑरेंज अलर्ट असेल किंवा रेड अलर्ट असेल, जिकडे तापमान ही खूप जास्त वाढतं, जिथे हीट वेव्ह येईल असं सांगितलं जातं, असा कुठलाही अलर्ट जो आहे तो हवामान खात्याकडनं सध्या देण्यात आलेला नाहीये. याचा अर्थ असा नाही की तिथलं तापमान अगदीच खूप कमी होईल आणि पाऊस पडेल अशी चिन्ह सध्या जरी नसली तरीही तापमान हे 40 ते 42 डिग्री सेल्सिअस मध्ये राहील असा अंदाज जो आहे तो वर्तवला जातोय. सो आपण जर 1 तारखेचा अंदाज बघायचा झालं म्हणजेच फ्रायडेचा,
तर त्याच्यामध्ये फक्त अमरावती, वर्धा आणि नागपूर या 3 ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. म्हणजे दुपारच्या वेळेत बाहेर पडू नये आणि बेसिक काळजी जी आहे ती घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी हा येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. 40, 42, 43 पर्यंत तापमान जाऊ शकतं असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये कुठेच कुठलीही वॉर्निंग देण्यात आलेली नाहीये. त्याच्यामुळे खूप उन्हाचे चटके बसतील, हीटवेव्हचा त्रास होईल असं आपल्याला 1 तारखेच्या अंदाजामध्ये तरी दिसत नाहीये सध्याच्या घडीला. शनिवारचा अंदाज जर बघायचा झाला तर शनिवारी काही प्रमाणात आपल्याला बदल बघायला मिळतो. म्हणजेच विदर्भातला जो भाग आहे जिथे वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर आहे तिथे थंडरस्टॉर्मची साईन जी आहे ती देण्यात आलेली आहे. म्हणजे इथे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याकडनं वर्तवण्यात आलेला आहे सध्याच्या घडीला. मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये ना पाऊस ना हीटवेव्ह दोन्हीचाही चिन्ह जी आहे ती देण्यात आलेली नाहीये. सो बाकी ठिकाणी बऱ्यापैकी ॲव्हरेज टेम्परेचर आपल्याला बघायला मिळू शकतं. आणि आपण जर संडेचा अंदाज बघितला तर संडेला मात्र बऱ्याचशा विदर्भातल्या भागात आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. त्याच्यामध्ये अमरावती आहे, नागपूर आहे, वर्धा आहे, यवतमाळ आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे. सो या सगळ्या भागात आपल्याला पावसाची चिन्ह म्हणजे येलो वॉर्निंग जी आहे ती देण्यात आलेली आहे. येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्याचं कारण असं आहे की या सगळ्या भागामध्ये आपल्याला एकतर हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो किंवा थंडरस्टॉर्म किंवा जे वारे असतात पावसाच्या पूर्वीचं जे वातावरण असतं ढगाळ वातावरण असणं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या भागात रविवारी बघायला मिळू शकतात असा अंदाज सध्या हवामान खात्याकडनं वर्तवण्यात येतोय. त्यामुळे येणारा हा जो आठवडा आहे किंवा पुढचे हे जे 2 ते 3 दिवस आहेत तिथे आपल्याला एक मिक्स्ड वातावरण बघायला मिळणार आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतात सुद्धा अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हीट वेव्हचा जो अंदाज आहे तोही वर्तवण्यात आलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जसं मी म्हटले की महाराष्ट्राला मात्र काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. कोरडं वातावरण असणार आहे. खूप ठिकाणी पाऊस पडेल अशातला भाग नाहीये. फक्त विदर्भात जिथे सुरुवातीला म्हणजे शुक्रवारी जिथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे कारण तिथे तापमान वाढू शकतं म्हणजे 40 ते 42 पर्यंत जाऊ शकतं तिथे शनिवार आणि रविवारी मात्र पावसाचा अंदाज जो आहे तो सुद्धा देण्यात आलेला आहे. हलक्या स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकेल असं हवामान खात्याकडनं सध्या तरी सांगण्यात येतंय. असेच अंदाज घेऊन आम्ही रोज तुमच्या समोर येणार आहोत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये कसं वातावरण असेल आणि कुठल्या भागात कुठल्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे, कुठल्या भागात हीटवेव्ह येणार आहे हे सगळे अपडेट्स घेऊन आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत येत राहू. बघत रहा मुंबई तक.